नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के फ्रॉम कोकण या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत करतो। आणि मंडळी, आज आहे इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2024। मंडळी, तुम्हाला इंग्रजी वर्षाच्या म्हणजे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांचं सुखाचं, समृद्धीचं आणि समाधानाचं जावो। आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आम्हा दोघांना पण सुट्टी आहे, सुष्मिता आणि मला। तर मंडळी, आज आम्ही चाललो आहोत मुंब्रा देवीच्या दर्शनाला मुंब्र्यामध्ये। आणि आमच्यासोबत मानसी सुद्धा आहे। जोगेश्वरीवरून आम्ही कांजूरला बसने आलो आणि तिथून आता कांजूरवरून मुंब्र्याला आम्ही लोकलने प्रवास करतोय आणि तुम्हाला दाखवतो आज आम्ही तिथे जाणार आहोत। आणि मंडळी, आता दुपारचे 1 वाजलेत, तर बघूया आपण आता तिथून किती लांब आहे, म्हणजे स्टेशन पासून किती लांब आहे, वरती चालावं लागतं। आता उतरल्यावर आपल्याला कळेल। आणि आता आम्ही पोहोचलोय मुंब्रा स्टेशनला आणि लोकलमधून उतरल्यावर हे मंदिर दिसतंय वरती। बघूया आता वरती कसं जायचं आहे, विचारून जावं लागेल। हे ईस्ट साईडला मंदिर आहे, आपल्याला त्या साईडला जावं लागेल। आता वेस्टला उतरलोय आम्ही। आता आम्ही ईस्टला स्टेशनच्या बाहेर आलो आहोत आणि या साईडला लिहिलेलं आहे आय लव्ह मुंब्रा देवी आणि या साईडला आपल्या वरती जायचं आहे। तर मंडळी, हे भव्य असं मंदिर ठाणे शहरामध्ये मुंब्रा या ठिकाणी उंच डोंगरावरती वसलेलं आहे। मुंब्रा देवीचं हे भव्य असं मंदिर 1500 फूट उंच आणि साधारण 780 पायऱ्या आहेत। तर मंडळी, आपल्याला मंदिरामध्ये मुंब्रा देवीची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याखाली नवदुर्गाची नवरूपी देवी या देवीची मूर्ती पाहायला भेटते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारची अद्भुत नवदुर्गा देवीची मूर्ती आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही। इथून मंदिर दिसतंय, इथून समोरून पायऱ्यावरती जायला। मुंब्रा देवीच्या मूर्तीच्या बाजूला तिचा भाऊ गवईदादा याची मूर्ती आहे। मुंब्र्याच्या आई मुंब्रा देवीला केलेले नवस पूर्ण होतात अशी सर्व भक्तांचा इथं अनुभव आहे। खास करून संतती प्राप्तीसाठी मागितलेली इच्छा लोकांची आई मुंब्रा देवी पूर्ण करते। बिल्डिंगच्या मधून वरती यायला रस्ता आहे। स्टेशन पासून वरती यायला जी एंट्री आहे ती जवळच आहे ईस्टला। तिथून ओटीचं सामान वर घेऊ शकता। आम्ही ओटीवर येताना आणलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आम्ही घेतले। वरती आल्यावरती एक ब्रिज आहे, खालून जायला रस्ता आहे। इथून मुंब्र्याच्या हायवे वरून जातो। हायवे कुठला माहित नाही, पण इथून आहे वरती हायवे। तिथे मंदिर आहे, तिथे आपल्याला जायचं आहे। तिथे पाणी सुद्धा आहे थोडंसं। तिथे हनुमंता सुद्धा मंदिर आहे आणि खाली खाडी पण दिसते, मुंब्र्याची खाडी। जमलीस काय ग? जमलीस? उतरताना काय वाटलं? लवकर। हा, तू नंतर करू, पुढच्या वर्षी करू आपण। साईड दे ना, पुढच्या वर्षी करू आपण।
अस्मिता इथे चपला काढायच्यात आणि चपला कोणी नेला की मग इथे सगळ्यांनी चपला काढल्या इथून विदाऊट चप्पल पुढे जायचंय. आज मंदिर जवळच आहे. आज खूप गर्दी आहे. नेला तर चप्पल कोणी विदाऊट चप्पल जायला लागेल. हो नेक्स्ट टाइम पासून मी चोरणार नाही चप्पल. ओके नेक्स्ट टाइम पासून मी नाही चोरणार चप्पल. तू आता चप्पल कोण नेतोय का नाही. तर मी आलो इथे वरती मंदिराच्या इथे. झाडांना धागे बांधून ठेवले. ही बघ लाईन आहे. लाईन आहे इथे. ही उजव्या साईडला जी माणसं उभी आहेत त्या रांगेमध्ये हे सर्व महाप्रसाद घ्यायला उभे आहेत. ही महाप्रसादाची लाईन आहे आणि इकडून दर्शनासाठी लोक जातात वरती. वरून व्ह्यू बघा कसा मस्त आहे. फोटो इथे आहे मुंब्रा स्टेशन.
आहे काय चप्पल? म्हणजे एवढं लांब नाही पण आपण दुपारचं आलो ना त्याच्यामुळे चढायला चला आमचं आता दर्शन घेऊन झालंय. तुम्ही तर बघितलं असाल देवी. कोण कोण आलं सुद्धा असेल इथे. कसं वाटलं हे व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळवाच. आता आम्ही चालू परत दर्शन घेऊन घरी. आता आम्ही आलोत वरून मंदिरात, म्हणजे मुंब्रा देवीचं दर्शन घेऊ. आणि मस्त होतं वरती, मंदिर खूप मस्त होतं वरती. या टायमाला जेवणाची सुद्धा सुविधा वरती होती. तुम्हाला कसं वाटलं? आणि दुपारी नाकीशी न व्हायली. आणि मस्त आहे वरती, वरून व्ह्यू सुद्धा मस्त आहे. आणि आता जी माणसं गेली ती किती वाजता येतील? आम्ही गेलो 1 वाजता वरती ना. 1 वाजता आम्ही वरती गेलो आणि आता 3 वाजलेत. 3 वाजता आम्ही परत खाली आलो. प्रसाद नाही भेटला म्हणजे आपण थांबलेलं नाही प्रसाद घ्यायला. आपण जिथे घेतला प्रसाद विकत, हा प्रसादाला खूप लाईन होती तेव्हा आम्ही थांबलेलं इथं. आणि मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आपण तिकडे गेलेलो. तुम्ही जवळ वाटतं ना खाली? होय जवळ. तिकडे गेल्यावर कळतं किती लांब आहे. माणसं दिसत पण आत गर्दी किती आहे. चला बस नको यायला.